सरपंच, आज या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या महिला ज्या आहेत त्या अगदी टेलरिंग शिकल्यात, बॅच झाली. आणि कसं वाटलं ही बॅच संपन्न करताय? खरं तर मला मनस्वी आनंद होत आहे की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण या मागील काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे प्रशिक्षण या ठिकाणी राबवले आणि त्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय देखील केले. आणि खरं तर आत्ता देखील आपण 30 महिलांची जी बॅच घेतली त्यामध्ये संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ड्रेसेसपासून ब्लाउजेस असतील, तसेच फ्रॉक्स असतील, अशा प्रकारचे विविध जे गोष्टी आहेत त्या या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आणि खूपच सुंदर असं त्यांनी शिवणकाम या ठिकाणी केलं, याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि यापुढील काळात देखील त्यांनी यामधून चालना घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करू शकतात. अशाच पद्धतीने यापुढील काळामध्ये व्यवसायाची सुरुवात करा, एवढंच मी सांगेन. शीतलताई, तुम्ही आहेत आणि काय वाटतंय ही बॅच झाली? आज एक महिन्याचीच बॅच झालेली महिलांची, पण खूप छान प्रकारे त्यांची प्रगती आहे. खूप छान प्रकारे ब्लाऊज, वन पीस, परत फ्रॉक वगैरे शिवलेले आहेत. एवढंच त्यांना म्हणेन की तुमच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून व आमच्या ग्रामपंचायतीतर्फे खूप खूप शुभेच्छा. अशीच तुमची प्रगती होऊ राहावं हीच शुभेच्छा. या ठिकाणी आपण पाहतोय महिला ज्या आहेत त्या काय वाटते, तुम्ही आता शिवण क्लास शिकल्यात आणि एकंदरीत काय अनुभव आहे तुमचा? छान अनुभव आहे. छान सरला मॅडम छान प्रकारे शिकवला, चांगलं सपोर्ट केलं. किती दिवसाची बॅच होती? ती 1.5 महिन्याची बॅच होती. 1.5 महिन्यामध्ये काय काय शिकवलं? फ्रॉक, कोबडं, ड्रेस, ब्लाऊजचे 3 प्रकार, कोटोरे, ड्रेसेस, साधा ब्लाऊज. अजून याच्यामध्ये काय ॲडिशनल का जे होतं ते तुम्हाला अजून शिकायचं होतं असं काय आहे? काय नाही, प्रत्येक गोष्ट शिकवली. तुम्हाला प्रॉपर शिवता येतं का आता? प्रॉपर नाही येत, पण शिवता येतं आम्हाला. शिवता येतं. काय वाटतंय? खूप छान शिकवलं. खूप शिकवलं. याचा उपयोग तुम्ही व्यवसाय म्हणून करणार का फक्त घरगुती करणार? नाही, व्यवसाय टाकलं की आम्हाला. व्यवसाय करणार. या ठिकाणी बाकीच्या महिला आहेत आणि या ठिकाणी काय वाटतंय, तुम्ही आता बॅचमध्ये आहेत, शिकलात आणि आता शिवण क्लासच्या